सावजी खाद्य संस्कृतीबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या वादावर अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अखेर सविस्तर त्यांचं स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, मी कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू ठेवून बोललो नव्हतो. मी सावजी खाद्य संस्कृतीचा अपमान केलेला नाही आणि त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अमरावतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं होतं, की माझ्यासारख्या व्यक्तीने सावजी जेवण खाल्लं तर किमान महिनाभर हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, असं विधान केलं होतं तुकाराम मुंढे यांनी. आता हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि त्यानंतर विदर्भासह राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया याच्याबद्दल उमटल्या. सावजी हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि अनेक नागरिकांनी या वक्तव्याचा निषेध करत ही विदर्भाच्या पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्य संस्कृतीचा अपमान असल्याचा आरोप केला. या वादावर प्रथमच स्पष्ट प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले, की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रकृती आणि आहाराच्या सवयी ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. आपण नियमितपणे साधा आणि कमी तेलकट आहार घेत असल्याने अति तिखट किंवा जास्त मसालेदार अन्न आपल्या शरीराला मानवणार नाही, एवढाच आपल्या वक्तव्याचा अर्थ होता. त्याचा संबंध सावजी खाद्य संस्कृतीच्या गुणवत्तेशी किंवा परंपरेशी जोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपलं मत हे पूर्णपणे वैयक्तिक आणि स्वतःच्या अनुभवावर आधारित असल्याचे सांगत तुकाराम मुंडे यांनी कोणत्याही समाजाची किंवा खाद्य संस्कृतीची अवहेलना करण्याचा हेतू नसल्याचे पुन्हा त्यांनी अधोरेखित केलं. दरम्यान या प्रकरणामुळे सावजी खाद्य संस्कृतीबाबत मोठी चर्चा रंगली. अनेकांनी सावजी जेवण ही विदर्भाची सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगत त्याचा सन्मान राखण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही सावजी पाककला ही केवळ तिखटपणासाठी नव्हे तर तिच्या वैशिष्ट्यपूर्ण मसाल्यांसाठी आणि पारंपरिक चवीसाठी ओळखली जाते, असे सांगत या वादावर आपलं मत त्यांनी व्यक्त केलं. आहार तज्ज्ञांनी देखील तेलकट आणि मसालेदार पदार्थाचे प्रमाणात सेवन केल्यास ते आहाराचा भाग बनू शकतात, असे मत नोंदवण्यात आलं. तुकाराम मुंडे यांनी मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहत, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. मी कोणाचीही माफी मागणार नाही, कारण मी चुकीचे काही बोललेलो नाही, असं तिखट शब्दामध्ये सांगितलं, जसं सावजीची चव आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सावजीवाद आणखी तापण्याची शक्यता असून या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर सुद्धा अनेक चर्चा सुरू आहेत. मंडळी, एकंदरीत तुम्हाला तुकाराम मुंडे यांच्या या वक्तव्यावर, त्यांच्या भूमिकेवर काय वाटतं? या प्रकरणाला धरून तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.